महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम बैठक दुपारी 3 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये होणार आहे। आज होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडी ते वाद निर्माण झालेल्या जागांवर अंतिम तोडगा काढला जाणार आहे। महायुती 40 ते 50 जागांचा तिढा कायम आहे। आज रात्री पुन्हा एकदा मुंबईत बैठक होणार आहे। महायुतीची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आम्ही तिघे एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू, उमेदवारांचं नाव देखील एकत्रितरित्या जाहीर करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी समोर आली आहे। वरळीतून आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांनी 240 जागांवर समन्वय साधलाय, तर 48 जागांसाठी असलेला पेच अमित शहांसमोर मांडण्यात आला। यावेळी भाजपला 151 जागा, शिवसेनेला 84 तर राष्ट्रवादीला 53 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान शायना एनसींनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वरळीतून भाजपकडून शायना एनसींच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर ही भेट आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी दिले। पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहू, असं चव्हाण म्हणाले। सुजय विखेंना भाजपचं तिकीट मिळणार नाही अशी चर्चा सुरू असताना स्वतः सुजय विखेंनी यावर स्पष्टीकरण दिलं। यात कोणतंही तथ्य नसून विरोधक बातम्या पसरवत असल्याची टीका सुजय विखेंनी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातल्या 5 जागांवर लढण्याचा मनसेचा निर्धार आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे 22 ऑक्टोबरला परळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी मुंडेंनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। आज रात्री उशिरापर्यंत बसून जागा वाटपाचा विषय संपवणार असल्याचं सांगण्यात आलं। 3 पक्षात फार मोठे मतभेद नाहीत, अशी प्रतिक्रिया चिन्नीथलांसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी दिली। आमच्यात वाद नाहीत, कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार, अशी प्रतिक्रिया चिन्नीथलांनी ठाकरेंच्या भेटीनंतर दिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटप पूर्ण झाले। त्यांच्यासोबत टोकाचे वाद नाहीत, एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, ती आमच्या दोघांमध्ये आहे, असं संजय राऊत म्हणाले। नाना पटोलेंविरोधात आम्ही काही बोललो नाही, कोणावरही व्यक्तिगत टीका केली नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिले। संजय राऊतांनी सकाळी स्पष्टीकरण दिलं, आमच्यात वाद नाही, कुणासोबत वाद करण्याचा प्रश्न नाही, असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिले। काँग्रेस महाराष्ट्राचा मूळ पक्ष आहे, मी काँग्रेसची सिस्टीम सांगितली, मेरिटप्रमाणे जागा वाटप व्हावं ही आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली। ठाकरे गटाला काँग्रेसनं चांगलीच चपराक दिली आहे, तुटेपर्यंत ताणू नका असं सांगणं म्हणजे नामुष्की आहे, त्यामुळे राऊतांनी काही केलं तरी पटोले ऐकणार नाहीत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली। नाना पटोले आणि ठाकरे गट यांच्यात विदर्भातल्या जागावरून वाद सुरू आहे। या वादानंतर सांगली पॅटर्नच्या चाचपणीसाठी नागपुरात काँग्रेसच्या गुप्त बैठकांचं सत्र सुरू आहे। नागपुरातले काँग्रेसचे नेते आणि आमदार पदाधिकारी तडकाफडकी मुंबईला रवाना झाले। 6 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावे अशी मागणी करण्यात येते आहे। एकही जागा सोडल्यास राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध झाला आहे। दरम्यान मला विरोध करणाऱ्यांमध्ये भाजपचे कुणीही पदाधिकारी नव्हते, असं स्पष्टीकरण पिंपळेंनी दिलं। भाजपचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। देगलूर विधानसभेत तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं साबणेंनी राजीनामा दिला। नांदेड दक्षिणच्या जागेवर महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। नांदेड दक्षिणच्या जागेवर भाजपनं दावा केला। दरम्यान शिवसेनेची जागा असल्यानं भाजपला जागा देऊ नये अशी मागणी शिवसैनिकांनी दिली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मवियाच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडणार आहे। आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तिन्ही पक्षातील शहराध्यक्ष, मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। दीपक आबा साळुंखेंना उमेदवारी दिली तर मवियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी दिला। महायुतीतलं जागावाटप जाहीर होण्या अगोदर शिवसेनेचे पाथरी विधानसभेत प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे।
वर्ध्यात भाजपातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. वर्धा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी सुरेश वाघमारेने फिल्डिंग लावली आहे. शरद पवारांच्या पक्षात विजयाची खात्री असल्याने इच्छुकांची गर्दी होतीये. पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं खासदार निलेश लंके म्हणाले. जळगावच्या पारोड एरंडोलच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. मागील 2 वर्षापासून तयारी सुरू असलेल्या उमेदवारी मिळावी अशी मागणी नानाभाऊ महाजन यांनी केली. तर उमेदवारी न मिळाल्यास दुसरा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. समाजवादी पार्टीनं मालेगावमधून शाने हिंद तर भिवंडीतून आमदार रईस शेख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धुळ्याच्या उमेदवाराचं नाव उद्या जाहीर होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तर आता कुणाचं ऐकणार नाही असं वक्तव्य विजय चौगुलेंनी केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटना सोलापुरात कामाला लागली आहे. जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघासाठी रयत क्रांती संघटनेकडून निवड करण्यात आली आहे. आचारसंहिता लागल्यानंतर काढलेला GR तपासणीकरता छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. शिफारसीसह सगळे प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रायगडमधील काँग्रेस सक्रिय झाली. पक्ष निरीक्षकांनी अलिबाग इथल्या काँग्रेस भवन इथं बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. तसंच महाविकास आघाडीच्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी सकल मराठा समाज इच्छुकांचा मेळावा घेणार आहे. सोलापुरातल्या 11 विधानसभेच्या जागांसाठी सकल मराठा समाज उमेदवार देणार आहे. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातल्या 52 गावात 63 बूथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे ऑनलाईन नोंदणी झालेले सगळे मतदार परप्रांतीय असल्याचं कळतंय. महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार आहे. महायुतीत मुख्यमंत्रीपदाची चर्चा नाही. आम्ही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात संकल्प पूजा केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराआधी अजित पवारांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. अखिलेश यादव आज धुळे दौऱ्यावर आहेत. धुळ्यात अखिलेश यादव यांची जाहीर सभा होणार आहे. सभेपूर्वी अखिलेश यादव धुळ्यातल्या खानदेश कुलस्वामीने एकविरा देवीचं दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. आज राजेंद्र शिंगणे आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही कळत आहे. अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे उर्फ आबा यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. तरीही त्यांच्या ऑफिसवर अजून अजित पवारांचा फोटो, घड्याळ, पक्षचिन्ह असा आहे. त्यामुळे सांगोल्यात चर्चा न उठाणार. मुस्लिमांसाठी केवळ वंचित बहुजन आघाडी लढते. काही जण म्हणतात स्पीकर आणि भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवणार, मात्र त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित करेल असं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलं. नवनीत राणा दर्यापूर विधानसभेतून लढायला इच्छुक असल्याची चर्चा आहे. यावेळी नवनीत राणाने दर्यापूर बॅनरबाजी केली. तुम्ही हाक द्या, मी साथ देईन अशा आशयाचे बॅनर्स सगळीकडे झळकताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. रवी राणांचे कट्टर समर्थक जितू दुधाणे यांनी कडूंच्या प्रहारमध्ये पक्षप्रवेश केला. रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात कार्यकर्त्याचं मरण होत होतं, मात्र प्रहारमध्ये जितू दुधाणे यांचा सन्मान होईल अशी प्रतिक्रिया कडून दिली आहे. शिवसेनेचे मुरबाडमधले महत्त्वाचे नेते सुभाष पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. मुरबाड विधानसभेची उमेदवारी सुभाष पवारांना जाहीर होताच हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत उद्या प्रवेश करणार आहेत. पंकजा मुंडेंना ओबीसीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायचंय. त्यासाठी आगामी निवडणुकीत ओबीसीचे 100 आमदार निवडून पाठवा असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूरमध्ये पोलिसांनी संचलन केलं. 10 पोलीस, 2 महिला पोलीस कर्मचारी, 50 दंगल पथक जवान संचलनात सहभागी झाले. मुंबई शहरातील 10 विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या 54,000 इतकी आहे. वयाची 100 पार केलेले मतदार 2,980 इतके आहेत. अमरनाथ विधानसभेत यंदा मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा 14,009 मतदार अमरनाथमध्ये मतदान करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये यावर्षी 1,65,597 मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये या 9 मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून जप्त केलेली 1944 ईव्हीएम यंत्र आगामी विधानसभा निवडणुकीत वापरायला परवानगी दिली आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला अखेर दिलासा मिळाला. ज्यांना यंदाच्या विधानसभेला मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे. ज्यांनी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं नाही त्यांनी आजच मतदार यादीत नाव नोंदणी करायचं. धनादेश अनादर प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली. दरम्यान हाके यांना कोर्टात हजर केल्यानंतर पंढरपूर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जालन्याच्या संत रामदास शासकीय वसतिगृहात मुलांच्या नाश्त्यात आळ्या निघाल्याचा किळसवाणा प्रकार आढळला. वसतिगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.